धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभागाचा धक्कादायक आणि भोंगळ कारभार आता समोर येऊ लागला आहे। शासनाने शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी सुरू केलेली मोबाईल ॲम्ब्युलन्स योजना प्रत्यक्षात कितपत कार्यरत आहे, हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यासाठी शासनाने मोबाईल पशुवैद्यकीय ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या आहेत। 1962 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून शेतकरी आपल्या बांधापर्यंत सेवा मिळवू शकतात। मात्र धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना हा क्रमांकच माहिती नसल्याचे वास्तव समोर आले आहे। पशुवैद्यकीय विभागाने या योजनेची पुरेशी जनजागृती केली का? प्रसिद्ध पत्रके, जाहिराती किंवा गाव पातळीवरील प्रचार नेमका कुठे झाला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। स्वराज्य न्यूज चॅनलने माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीत अनेक अनियमितता समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे। कागदोपत्री रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष परिस्थितीत मोठा फरक दिसून येत असल्याचा आरोप केला जात आहे। स्वराज्य न्यूजच्या प्रतिनिधींनी स्वतः 1962 या क्रमांकावर कॉल करून मदत मागितली, मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप आहे। अतिरिक्त कामाचा भार असल्याचे कारण देत शासकीय सेवेऐवजी प्रायव्हेट डॉक्टरांकडे शेतकऱ्यांना पाठवले जात असल्याचे सांगितले जात आहे। याचबरोबर कृत्रिम रेतन डोस वितरणातही मोठा गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे। प्रायव्हेट डॉक्टरांमार्फत हजारो रुपयात डोस विकले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तर सामान्य शेतकऱ्यांना मात्र योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे। स्वराज्य न्यूज चॅनलने केलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे। पशुवैद्यकीय विभागातील मोबाईल ॲम्ब्युलन्स सेवा, कृत्रिम रेतन विभाग आणि शासन निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत।